नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवणार आहोत उपवासासाठीचा पोटॅटो हलवा। त्यासाठी मी 3 बटाटे घेतलेले आहेत, दूध, साखर, ड्रायफ्रूट्स, वेलची आणि ड्रायफ्रूट्स मी अडकित्याने असे बारीक करून घेत आहे आणि आलू हे उकळून घेतलेले आहे। वेलची साखर टाकून वाटीमध्येच ठेचून घेत आहे। आलूचे साल काढून घ्यायचा आहे आणि साल काढून झाल्यावर कढईमध्ये तूप टाकून घ्यायचं आणि हे आपले ड्रायफ्रूट्स, बदाम, काजू आणि बेदाणे आहे ते तुपामध्ये टाकून घ्यायचं आणि ही वेलची पावडर सुद्धा त्यामध्येच टाकायची। आणि हे पहा, बटाटे सोलून झाल्यावर हाताने कुस्करून घ्यायचे आणि ते त्या ड्रायफ्रूट्समध्ये टाकून छान असं फिरून घ्यायचं आहे आणि त्याचा कलर बदलतो, मग चांगलं शिजून घ्यायचं। आणि हे पहा, आता त्यामध्ये थोडं दूध टाकत आहे। दुधामुळे आपल्या हलव्याला खूप छान अशी चव येते आणि आता नवरात्र असल्यामुळे हा हलवा तुम्ही करून पहा, उपवासासाठी एकदम छान आहे। आणि आवश्यकतेनुसार साखर, 3 बटाटे होते त्यानुसार मी त्यामध्ये साखर टाकलेली आहे आणि खायला खूपच छान असा बटाट्याचा हलवा लागतो आणि तुम्ही करून पहा। आणि साखर टाकल्यावर असं पाणी सुटते आपल्या बटाट्याला। हे भगरीचं पीठ आहे, तुपामध्ये भाजून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी टाकत आहे। तशी आवश्यकता नाही आहे, पण छान लागतं, थोडंसं क्रंची वाटतं तो। आणि हे पहा, आपला बटाट्याचा हलवा किती छान असा बनलेला आहे, खायला तर खूपच छान लागत आहे। आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंटसुद्धा करत जा आणि धन्यवाद।